जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचे स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबात मध्ये। एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करावे। शासनाच्या 2018च्या निर्णयानुसार पिण्याच्या पाण्याचे आरक्षण प्राधान्याने राखून कालवे व बॅकवॉटर क्षेत्रातील अनधिकृत पाणी उपसा तात्काळ थांबावा। आवश्यकतेनुसार अशा ठिकाणांवरून वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी, असे निर्देश अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशेया यांनी दिलेत। जिल्हाधिकारी कार्यालयात एल निनोचा संभाव्य प्रभाव, पाणी पुरवठा आरक्षण व कृषी विभागाच्या उपाययोजनांबाबत आयोजित तातडीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते। पाथर्डी तालुक्यातील मालेवाडी येथे सुमारे 4 ते 5 वर्षांची एक चिमुकली बेवारस अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास खरवंडी ते भालगाव रस्त्यावरील मालेवाडी गावाजवळ रस्त्याच्या कडेला ही मुलगी एकटीच असल्याचं ग्रामस्थांच्या निदर्शनास आलं। ग्रामस्थांनी तात्काळ याबाबत पाथर्डी पोलिसांना माहिती दिली आणि माहिती मिळताच पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुहास बटुळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल शीतल गुंजाळ तसेच होमगार्ड पिराजी गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत मुलीला ताब्यात घेतले। पोलिसांनी तिची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिची ओळख किंवा पालकांबाबत कोणतीही ठोस माहिती मिळू शकली नाही। नगर कल्याण रोड परिसरातील जाधवमळा भागात एका अज्ञात इसमाने झोपेत असलेल्या तरुणावर कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या भीषण हल्ल्यात त्याची पत्नी देखील गंभीर जखमी झाली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। लक्ष्मण उर्फ लक्षा मार्तंड काळे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे। ही घटना 16 जून रोजी पहाटे 3च्या सुमारास घडली आहे। याबाबत रुपाली लक्ष्मण काळे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025-26 अंतर्गत ग्रामपंचायतीच्या मूल्यांकन प्रक्रियेत झालेल्या कथित गैरव्यवहार, पक्षपातीपणा आणि पारदर्शकतेच्या अभावाविरोधात सोमवारी सकाळी नांदेड जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी शेवगाव पंचायत समिती कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडले। अधिकाऱ्यांचा निषेध नोंदवत आंदोलकांनी जागरण गोंधळ घालत घोषणाबाजी केली, त्यामुळे पंचायत समिती परिसर आंदोलनांच्या घोषणांनी दणाणून गेला। या आंदोलनात नांदेड जिल्ह्यातील नागरिक हे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलनकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातील मूल्यांकन प्रक्रिया निष्पक्षपणे न झाल्याचा आरोप केलाय। माडोहळ धरण परिसरात अचानक लागू करण्यात आलेल्या पाणी वापराच्या निर्बंधामुळे करजुले हरिया, मानेवाडी, सावरगाव, काळेवाडी, कोडसेवाडी, शिंदेवाडी, गुरेवाडी, गुरबेवाडी आणि वासुंदे या गावातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत। या निर्बंधामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने विशेष आर्थिक अनुदान द्यावे आणि जाचक निर्बंधाबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी व टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटाचे नेते अमोल उगले यांनी पारनेरचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी त्यांच्या अकाली बदली विरोधात महाराष्ट्र प्रशासकीय न्याय प्राधिकरणाकडे धाव घेतली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी 11 जून 2026 रोजी जिल्ह्यातील 19 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले, ज्यामध्ये कबाडी यांची बदली शिर्डी सुरक्षा विभागात करण्यात आली। 23 जुलै 2025 रोजी नियुक्ती झालेल्या कबाडी यांच्या 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच अवघ्या 10 महिन्यात ही बदली करण्यात आली आहे। गुन्हे शाखेच्या मुद्देमाल कक्षातून कर्मचाऱ्याने परस्पर अंमली पदार्थांची विक्री केल्याच्या प्रकरणात शाखा प्रमुख म्हणून कबाडी यांच्यावर जबाबदारी निश्चित करत हा अहवाल वरिष्ठांना पाठवला गेला होता। या बदली आदेशाला कबाडी यांनी कायदेशीर आव्हान दिले असून प्रशासनाने आधीच मॅट मध्ये कॅव्हेट दाखल केले आहे।
चारचाकी वाहनांना बेकायदेशीररित्या काळ्या फिल्म लावून त्यांचा अवैध व्यवसाय, जनावरांची तस्करी तसेच संशयास्पद हालचालींसाठी वापर होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर श्रीगोंदा पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत कठोर कारवाई सुरू केली आहे। या मोहिमेत विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत एकूण 72 प्रकरणांमध्ये 63,200 रुपयांचा दंड आकारण्यात आलाय। केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्ली येथे भेट घेऊन वाढदिवसानिमित्त त्यांनी दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार केलाय। तसेच गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा कलश त्यांना सुपूर्द केलाय। केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीदरम्यान मंत्री विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या गोदा ते नर्मदा जलयात्रेची माहिती केंद्रीय मंत्री अमित शहा यांना दिली। या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील हेही उपस्थित होते। मान्सूनचे आगमन, पेरणीची लगबग आणि शेतकऱ्यांच्या आशा अपेक्षांचा खरीप हंगाम तोंडावर आला असतानाच जामखेड तालुक्यात रासायनिक खतांचा उपलब्धतेचा प्रश्न गंभीर बनला आहे। खरीप हंगामासाठी आवश्यक असलेल्या खतांच्या मागणीच्या तुलनेत मंजूर आवंटन मोठ्या प्रमाणात कमी असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। पेरणीपूर्व काळातच खतांची कमतरता जाणवू लागल्याने आगामी काही दिवसात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। शेवगाव पोलिसांनी एका अल्पवयीन तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी सोहेल राजू शेख याला सातारा जिल्ह्यातील वाई येथून अवघ्या 24 तासात अटक केली आहे। पीडित मुलीने आरोपीच्या सततच्या फोनवरील व प्रत्यक्ष भेटीतील मानसिक त्रासाला कंटाळून 31 मे रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती। या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला होता। त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी बीड, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर भागात शोध मोहीम राबवली आणि अखेर गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी वाई येथील सापळा रचून त्याला ताब्यात घेतलंय। जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर।